नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया चांगलीच दमलेली असते. प्रियाला आता सायली घरी घेऊन येते आणि म्हणते, "ये प्रिया ये." आता सर्वजण प्रियाची ती अवस्था पाहतात. पूर्णाजी प्रियाला म्हणतात, "तन्वी, अग हे काय एवढं वानसमान गाव जेवण घालतेस की काय?" तर प्रिया म्हणते, "नाही पूर्णाजी, मी फक्त हरभऱ्याची डाळ आणायलाच गेले होते. हे सगळं काही सायलीने नेच घेतलं आहे." तर आता पूर्णाजी म्हणतात, "सायलील, अग काय हे?" सायली म्हणते, "काही नाही हो पूर्णाजी. तन्वी मला बाजारात मिळाली, माझा पाठलाग करत होती. आता मात्र रिया धक्क्याने सायलीकडे पाहते. सायली म्हणते, "नाही म्हणजे मला तसं वाटलं, पण ती फक्त हरभऱ्याची डाळ घ्यायला आली होती. आता अनायसेसच ती मला भेटली, तर म्हटलं 15 दिवसाच वानसामानही घेऊन जाऊयात." तर आता कल्पनात ताई म्हणतात, "सायली, अग हे मात्र खूप चांगलं केलंस. त्या निमित्ताने तन्वीला वान सामानाच दुकान तरी कळालं." पूर्णाजी म्हणतात, "हो ना. आणि अग तन्वी, तुला माझ्या आजच्या पोळ्या शिकायच्या होत्या ना, चल हातपाय धुवून ये, मी तुला पोळ्या शिकवते." प्रिया म्हणते. आता पूर्णाजी म्हणतात, "हो ग, माझ्याकडे आत्ताच वेळ आहे. म्हटलं तुला पोळ याही शिकवाव्यात." तर विमलताई प्रियाला विचारतात, "तन्वी ताई, अहो संध्याकाळी जे काही सामान लागणार आहे जेवणाला ते तुम्ही आणले ना?" तर प्रिया म्हणते, "हो सगळं आणलं आहे." तर आता सायली म्हणते, "चला तर मग मी येते." आता प्रिया दचकून उठते आणि म्हणते, "तू कुठे निघालीस? अगं तुझी सगळी काम तर झाली होती ना?" तर पूर्णाजी म्हणतात, "बाहेर जाणाऱ्या माणसाला कशासाठी जात आहे, कुठे जात आहे, हे कधीही विचारू नये. आणि तन्वी, अगं तू ज्यावेळी घराबाहेर पडतेस त्यावेळी तू आम्हाला सांगून जातेस का? मग तिचं सुद्धा काहीतरी काम असेल, आपण असं कोणाला काही विचारायचं नसतं. आम्ही तुला विचारतो का नाही ना? मग तू सुद्धा तिलाला विचारू नकोस काही, तुझं काम होतं का?" तर प्रिया म्हणते, "नाही नाही, मी असं सहजच विचारलं होतं." तर सायली म्हणते, "बरं माझं अजून एक काम राहिले ना, ते मी करून येते." असं म्हणून सायली सगळ्यांचा निरोप घेते आणि तिथून निघून जाते. आता प्रिया मात्र चांगलीच अडकलेली असते. तर पूर्णाजी प्रियाला म्हणतात, "काय झालंय? तन्वी, जा हातपाय धुवून ये, मी तुला पोळ्या शिकवते." आता प्रियाचा नाईलाज होतो. प्रिया तिथून निघून जाते. आता पूर्णाजी, कल्पनात ताई, विमलताई सगळे जण प्रियावर हसू लागतात. तर दुसरीकडे सायली प्रियाला चकवा देत घराबाहेर तर पडते. आता सायली अर्जुनला फोन करते आणि म्हणू लागते, "मी घरातून निघाले आहे, तुम्ही कुठे आहात?" तर अर्जुन म्हणतो, "मी किसनराव विद्यालयातून निघालो आहे आणि आता जानकीबाई पाटील या विद्यालयात निघालो आहे." सायली म्हणते, "का, कशासाठी?" अर्जुन म्हणतो, "ते आपण नंतर बोलू. तू एक काम कर, मी तुला लोकेशन पाठवतो, त्या ठिकाणी तूही पोहोच." सायली म्हणते, "बरं ठीक आहे, मी रिक्षाने येते." असं म्हणत सायली आता रिक्षाने निघालेली असते. सायली आणि अर्जुन दोघेही एकत्रच जानकीबाई पाटील विद्यालयात जातात आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बबलीच्या नावाचा शोध घेतात. आता रजिस्टरमध्ये शोध घेत असताना ते कर्मचारी विचारतात की कोणाचं नाव होतं तुम्हाला? तर आता अर्जुन म्हणतो, "सोनाली सदाशिव लोखंडे आणि बबली सदाशिव लोखंडे." तर आता बबली सदाशिव लोखंडे हे नाव रजिस्टरमध्ये मिळालेलं असतं आणि ते सायली आणि अर्जुनला दाखवतात. अर्जुन पाहतो तर अर्जुनला धक्काच बसतो. सायली अर्जुनला म्हणते, "अहो बोलीचा खोटो." तर बघा, आता अर्जुनला काही बोलावं काहीच कळत नसतं, सगळं सत्य तर समोर असतं. बबली सदाशिव लोखंडे हे ज्यावेळी सत्य सायली अर्जुनच्या समोर येतं त्यावेळी सायली आणि अर्जुन थक्काच होतात. आता सगळं सायली अर्जुनला कळालेलं असतं. अर्जुन कर्मचाऱ्यांना विचारतो, "मी याचा खोटो काढू शकतो का?" तर त्यावेळी ते परवानगी देतात. आता अर्जुन त्या रजिस्टरचा खोटो काढून घेतो आणि त्यानंतर सायली अर्जुन तिथून निघालेले असतात. आता इकडे प्रिया मात्र स्वयंपाक घरात अडकलेली असते. आता प्रिया पोळ्या लाटत असते, परंतु प्रियाला काही पोळ्या लाटता येत नसतात. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, "तन्वी, अग तुझं नशीब चांगलं म्हणूनच आज पूर्णाजींना मावशींकडे जावं लागलं. त्या जर इथे असताना तर इथे बसून
तुझ्यावर लक्ष ठेवला असता आणि बघितलं असतं की तू नक्की पोळ्याच लाटतेस की कुठल्या देशाचा नकाशा, आता प्रियाने ज्या पोळ्या लाटलेल्या असतात त्या खरंच कुठल्या तरी देशाचा नकाशाच असतो. आता विमलताई प्रियाची मस्करी करत कल्पनात ताईंना म्हणू लागतात, वहिनी अहो, त्या पोळीला पीठ कमी आणि तन्वी ताईंच्या केसांना स्पीड जास्त लागला आहे. आता कल्पना ताईंनाही हसायला येत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन तिथे असणाऱ्या जवळच्याच कॅफेमध्ये गेलेले असतात. आता सायली अर्जुनला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. सायली अर्जुनचा शोध चालू असतो आणि त्या शोधातूनच त्यांना कळालेलं असतं की आता हीच प्रिया म्हणजेच तन्वी किल्लेदार किंवा तन्वी सुभेदार नाहीये. आता सायलीला आठवतं ते म्हणजे नागराजच बोलणं. अर्जुनलाही त्याच गोष्टी आठवतात की प्रिय व्यक्ती तुमचं घर पोकरत आहे. तर रविराज सरांचं बोलणं अर्जुनला आठवतं की आम्ही तन्वी लहान असतानाच तिचा ब्लड ग्रुप चेक केला होता. त्याचवेळी आम्हाला कळालं की प्रतिमा आणि तन्वी या दोघांचाही ब्लड ग्रुप सेमच आहे. परंतु ज्यावेळी ब्लड ग्रुप चेक केला जातो त्यावेळी अर्जुनच्या समोर वेगळं सत्य आलेलं असतं. ते म्हणजे प्रियाचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह असतो. तर त्यानंतर नागराजच ते बोलणं अर्जुनला पुन्हा पुन्हा आठवतं आणि डॉक्टरांचं बोलणं म्हणजेच तन्वी किल्लेदार ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी असूच शकत नाही. आता या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या असतात आणि त्या रजिस्टरमध्ये पाहिलेलं ते सत्य आता अर्जुनला प्रियाची पहिली भेट म्हणजे तन्वी घरी येणं आणि तिचं ते बोलणं, अर्जुन तू मला ओळखलस ना, मी तन्वी तुझी बालमैत्रीण. तर आता नागराजने अर्जुनाला सांगितलेलं असतं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य तुम्हाला माहीतच नाहीये आणि ते सत्य फक्त मला माहीत आहे. जे सत्य मी तुम्हाला कधीही सांगणार नाही. मी फक्त खेळ बघत राहणार, खेळ रंगतोय कसा हे फक्त पाहत राहणार आणि तुमचं घर उद्ध्वस्त होताना पाहणार. तर आता सायली अर्जुनला त्या ताईंच बोलणं आठवतं की मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना 4 नाही तर 5 मुली आहेत आणि ती 5वी मुलगी म्हणजेच बबली लोखंडे होती. आणि त्या मुलीचं सत्य त्यांना कळाल्यानंतर आता मात्र सायली अर्जुनने सगळ्या गोष्टींचा शोध घेतलेला असतो आणि बबली सदाशिव लोखंडे याबद्दल सत्य कळालेलं असतं. आता सायली अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि एकत्रच म्हणतात, म्हणजे बबली सदाशिव लोखंडे हीच प्रिया आहे. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू बोल आता. तर सायली अर्जुनला म्हणते, इतके दिवस आपण या सगळ्या गोष्टींच्या शोधात होतो, परंतु ज्यावेळी आज बबलीचा फोटो पाहिला त्यावेळी एक गोष्ट कळाली की हा फोटो प्रियाच्या गाठोड्यात होता. म्हणजे इतके दिवस तो फोटो माझा समजत होतो, परंतु तो फोटो माझा नाही तर तो प्रियाचा होता. आता त्या गाठोड्याबद्दल सायलीला सगळं काही आठवतं. सायलीने ते गाठोड उघडून पाहिलेलं असतं, परंतु त्यातील आठवणी पाहून सायलीला काहीच वाटलेलं नसतं, कारण त्या जवळच्या वाटतही नव्हत्या. तो स्पर्श ओळखीचाही वाटत नव्हता. तर आता अर्जुन म्हणतो, येस, म्हणजे इतके दिवस आपण उलट्या दिशेने विचार करत होतो आणि उलट्या दिशेने शोध घेत होतो. आपल्याला फक्त प्रिया खोट बोलते एवढं माहीत होतं, परंतु ती कोण आहे आणि कोण बनवून आपल्या घरात शिरली आहे हे माहीत नव्हतं. तर सायली म्हणू लागते, म्हणजे ते गाठोड महिप्त शिखरेच्या घरी लपवलं गेलं होतं. याचाच अर्थ अर्जुन म्हणतो, म्हणजे याचाच अर्थ महिप्त शिखरे आणि नागराज या दोघांनाही प्रिया कोण आहे हे चांगलंच माहीत होतं. सायली म्हणू लागते, प्रिया ही बबली सदाशिव लोखंडे आहे हे सत्य नागराज आणि महिप्त दोघांनाही माहीत होतं. या सगळ्यामध्ये ते दोघेही सामील होते. सायली अर्जुनला त्या बाईंच बोलणं आठवतं की बबली ही सदा आणि मैनाची 5वी मुलगी. तर सायली म्हणू लागते, आता नागराजने घातलेल्या कोड्याचं उत्तर सापडते. मय सभेमध्ये जिथे पाणी आहे असं वाटायचं तिथे खरंतर जमीन होती, म्हणजे जिथे खरं आहे असं वाटायचं तिथे खरंतर खोटं होतं. एवढे दिवस आपल्या सगळ्यांना वाटत होतं की प्रिया हीच तन्वी आहे, म्हणजेच प्रिया तन्वी नसूनही आपल्या सगळ्यांना असंच वाटत होतं की प्रिया हीच तन्वी आहे आणि आपल्या प्रिय घराला पोखरणार. सत्य हेच होतं की प्रिया ही तन्वी नसून
ही बबली सदाशिव लोखंडे आहे. तर अर्जुन म्हणू लागतो, याचाच अर्थ नागराजला हे सत्य आधीपासूनच माहीत असणार. खरं तर किल्लेदार आणि सुभेदार यांच्या विरुद्ध केलेलं हे मोठं कटकारस्थान आहे, हे मोठं षड्यंत्र आहे की जे नागराज, प्रिया आणि महिप शिकरे यांनी एकत्र मिळून केला. 22 ते 25 वर्षापासून चाललेलं हे षड्यंत्र. तर सायली म्हणू लागते, नागराज आणि महिप या दोघांनी मिळून 22 वर्षापूर्वी रविराज काकांना आणि त्यांच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तर प्रिया खूप लहान असेल कदाचित. आम्ही तेव्हा आश्रमातही नसू, मग तरी सुद्धाही त्यांना कधी सामील झाली आणि का, कशासाठी? तर आता अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, आता पण घरी जाऊनच या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रियाकडून विचारून घ्यायचे आहेत. आता मी प्रियाला सोडणार नाही. आता अर्जुन गरम गरम कॉफी पटापट पिऊन घेत असतो आणि त्याचवेळी त्याचा हात भाजतो, हातावर कॉफी सांडते. आता सायली अर्जुनला म्हणते, काय हे कितीही घाई, हात भाजलाच ना. अहो, घाई केल्याने असंच होतं. आता कॉफी पिताना सुद्धा तुम्ही केलेली घाई आणि प्रियाला ज्या विचारण्याची तुम्हाला असलेली घाई, आणि आता घाईने जर तुम्ही तिला ज्या विचारला तर आपलं फक्त नुकसानच होणार आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, त्या प्रियाच्या विरोधात. सायली, मी आता ठरवलं आहे. तर सायली विचारते, काय ठरवलं? प्रतिमा म्हणतात, मी आणि तन्वी, म्हणजे मला तन्वीच्या आणि माझ्या नात्याला अजून एक संधी द्यायची आहे. मी असं ठरवते की तन्वी सोबत अजून थोडा वेळ घालवायचा, म्हणजे तिच्यासोबत वेळ घालवल्यानंतर कदाचित आमचं नातं घट्ट होऊ शकतं. सायली म्हणू लागते, प्रतिमा, आत्या तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला असं वाटतं ना, मग ती संधी लवकरच येईल. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली, ती संधी तू देशील ना? सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या, आणि यावेळी मी तुमच्या सोबत असेल, म्हणजे ती काही कटकार्यस ठाण करणार तर नाही ना, यावर मी लक्ष ठेवेन. प्रतिमा म्हणतात, लवकर कर. सायली म्हणते, हो प्रतिनित्या मी ठरवते आणि तुम्हाला लगेच फोन करते. असं म्हणत सायली फोन ठेवते. आता सायली अर्जुनला म्हणते, प्रतिमांच्या मनात असा विचार येणं आणि आपल्याला पुरावे मिळणं हे योगायोग असू शकत नाही. तर आता अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, प्रिया, तुझा खेळ संपलाय आता. तर सायली म्हणू लागते, प्रिया, तुझ्या पापांचा घडा भरला आहे आणि लवकरच अख्ख्या जगासमोर तुझं सत्य येणार आहे. तर इकडे अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. अर्जुनच्या क्लायंटला अटक झालेली असते आणि अर्जुनला ताबडतोब पोलीस स्टेशनला जायचं असतं. सायलीला अर्जुन म्हणू लागतो, तू घरी जाशील का? सायली म्हणते, हो मी जाईन ना. आता सायली घरी जायला निघालेली असते. तर अर्जुन पोलीस स्टेशनला. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी. आता प्रिया बेडरूममध्ये येते आणि लगेच मैनावतीला फोन करत म्हणते, यापुढे जर दुसऱ्या कुठल्याही नंबरवरून फोन करण्याचा प्रयत्न केला ना, तर याद राखा, एक दमडी सुद्धा मिळणार नाही. तर मैनावती म्हणू लागते, अगं पण मी काय केलं? माझी काय चूक आहे? तर प्रिया म्हणू लागते, हो का, तुम्ही अननोन नंबरवर फोन केला आणि काय म्हणालात? मी तुझी आई बोलती आहे, कळते का तुम्हाला? आणि असं करताना जरा तरी विचार करायचा. आणि त्यातही अननोन नंबर होता म्हणून मी फोन स्पीकरवर ठेवला होता आणि तिथे कल्पना आणि विमल होती. त्यांनी हे ऐकलं आहे. आता हे ऐकून इथे मात्र मैनावती घाबरतात आणि म्हणू लागतात, त्यांना काही कळालं तर नाही ना? तर प्रिया म्हणते, ते मी मॅनेज केलं आहे, परंतु यापुढे असा फोन करायचा नाही. तर मैनावती म्हणू लागते, ते मोबाईल मधलं बॅलन्स संपलं होतं ना, म्हणजे पैसे संपले होते. तर प्रिया म्हणते, थोडक्यात काय, तर तुम्हाला अजून पैसे हवेत? तर मैनावती म्हणतात, तसं नाही. पण तर प्रिया म्हणते, आता एक शब्दही बोलू नका. तर आता मैनावती म्हणू लागते, मला सांग, त्या सायलीला तू गुंडाळलंस ना? तर प्रिया म्हणू लागते, सायलीला गुंडाळणं एवढं सोपं नाहीये सायली. आणि अर्जुन माझ्या हात धुवून मागे लागले आहेत आणि ते शोध घेत आहेत. त्यामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूला तर ते आले ना, तर मला लगेच मेसेज करायचा आहे, फोन करायचा नाही आणि तिला काहीही सांगायचं नाही. मैनावती म्हणतात, हो का, पण तू जरा ते बॅलन्स बघशील का? तर प्रिया म्हणते, हो बघते. असं म्हणत प्रिया फोन ठेवते.
प्रियाम हानू लागते. आज तर थोडक्यात बचावली आहे, आज थोडक्यातच निभावलं आहे, नाहीतर सगळ्यांना सत्य कळालंच असतं. प्रिया घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळत अस्मिता नामजप करत असते. आणि त्याचवेळी सचिन त्याच वॉलेट शोधत असतो. सचिनला काही त्याच्या पैच्या खिशामध्ये वॉलेट सापडत नाही. आणि म्हणून सचिन अस्मिताला आवाज देत म्हणतो, अस्मिता, अगं मी होळीच्या दिवशी तुला ड्रेस आणला आणि त्यानंतर माझं वॉलेट इथेच होतं, तू कुठे ठेवलायस का? तर अस्मिता खुणावून सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी, अगं 2 मिनिट ब्रेक घे ना आणि माझं वॉलेट शोधून दे ना. आता अस्मिताला शेवटी ब्रेक घ्यावा लागतो. अस्मिता सचिनच वॉलेट शोधून देते आणि त्यानंतर सचिन वॉलेटमध्ये पैसे पाहतो तर पैसे तसेच असतात. सचिन म्हणू लागतो, सॉरी हा अस्मी, मी तुझ्यावर चिडलो, परंतु हाले थोडेफार पैसे असतात आणि ते सुद्धा कुठे मिळाले नाही, तर मग मी पॅनिक होतो. त्यामुळे सॉरी हा कॅन्डाला होतो ना, तेव्हा खरंच खूप बरं होतं. अक्षरशः आपल्यावर पैशांचा पाऊस होत होता, परंतु आता माझी अकाउंट फ्रीज झाली आहेत, त्यामुळे माझ्याकडे पैसेही नसते येतात आणि त्यात मला तुझ्या हाऊस माऊस पूर्णही करता येत नाही. आता सचिनच हे नाटक चालू असतं आणि अस्मिताला मात्र खरं वाटतं. अस्मिता म्हणू लागते, कोण म्हणते की आपल्याकडे पैसे नाहीयेत असं म्हणत अस्मिता आता आपलं क्रेडिट कार्ड सचिनच्या हातात द्यायला जाते आणि म्हणते, हे घे, तुला हवे तेवढे पैसे वापर. सचिन म्हणतो, नाही अस्मी, अगं तुझ्या घरच्यांना कळालं तर ते उगाच तुला ओरडतील. अस्मिता म्हणते, नाही म्हणजे या अगोदर मी डॅड क्रेडिट कार्ड वापरत होते, त्यावेळी डॅड मला ओरडले होते, परंतु आता हे माझं क्रेडिट कार्ड आहे, त्यामुळे तू हवे तेवढे पैसे वापरू शकतोस. आता सचिन अस्मिताला म्हणतो, थँक यू सो मच. आता अस्मिताला जवळ घेत तो अगदी प्रेमाच नाटक करू लागतो आणि इथे मात्र आता सचिनला साक्षीचा फोन आलेला असतो. सचिन साक्षीचा फोन पाहतो आणि हातातील क्रेडिट कार्ड पाहत म्हणतो, सॉरी या साक्षी, कसं आहे ना, माझ्या हातात जिचं क्रेडिट कार्ड असतं मी तिलाच वेळ देतो आणि आता तर माझ्या बायकोच क्रेडिट कार्ड माझ्या हातात आहे, मग आता थोडे दिवस का होईना परंतु माझा वेळ माझ्या बायकोसाठी असेल असं म्हणत आता सचिन अस्मिताकडे पाहतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं पोलीस स्टेशनला अर्जुन त्याच्या क्लायंटला सोडवण्यासाठी आलेला असतो. तर आता अर्जुनचा क्लायंट अर्जुनला म्हणतो, थँक यू सर, तुम्ही आलात, मला वाटलं होतं की माझ्या भावाने मला अडकवलंच. अर्जुन म्हणतो, नाही तसं काही होणार नाही, तुमच्या भावाच्या विरोधात सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, त्यामुळे आता तो काहीच करू शकत नाही. आता अर्जुन आपल्या क्लायंटची सुटका करत पोलिसांचे आभार मानत तिथून निघत असतो, परंतु त्याचवेळी नागराज त्या ठिकाणी येतो. तर आता नागराज अर्जुनला आवाज देत म्हणतो, आजकाल कोर्टापेक्षा जेलच्याच म्हणजे फेया जास्त होऊ लागल्या आहेत, हो की नाही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार? मला असं वाटतंय की या जेलच्या निमित्ताने, पोलीस स्टेशनच्या निमित्ताने तू मलाच भेटायला येत असशील, हो ना? तर अर्जुन म्हणतो, तू विसरतोयस नागराज, मी एक वकील आहे आणि वकिलांच कसं असतं की कोर्ट, जेल आणि पोलीस स्टेशन यांच्याशी त्यांचा संबंध असतो, त्यामुळे तुला भेटायला यायचा काही संबंधच येत नाही. तर नागराज अर्जुनला म्हणतो, हो का, मला वाटलं होतं की तुमचं घर पोकरणारी व्यक्ती तुला कळाली असेल, म्हणजे तुझ्या कोड्याचं उत्तर विचारण्यासाठी कदाचित तू इथपर्यंत येत असेल. मी जे कोड घातले त्याचं उत्तर सापडलं का? तुमच्या आयुष्यातली मैसभाग कोण आहे हे कळालं आहे का? आता अर्जुन नागराजला उत्तर देत म्हणतो, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. आता नागराज विचार करत म्हणतो, हे काय, मला वाटलं होतं की अर्जुन इथे येईल आणि मला विचारेल, खरं तर माझ्या हातापाया पडेल, माझ्या समोर गयाव्या करेल, परंतु याने तर तसं काहीच केलं नाहीये. म्हणजे कदाचित याला प्रियाबद्दलच सत्य कळालं असेल का? प्रिया ही तन्वी नाही हे कळालं असेल का? तीच त्यांचं घर पोकरते आणि मैसभेज उत्तर याला खरंच मिळालं असेल का? या प्रियाबद्दलच सत्य कळालं असेल तर ते कसं? या सगळ्याचाच नागराज विचार करू लागतो.
परंतु नागराजला मात्र काहीच कळत नसतं. तर त्याचवेळी तिथे महिप शिकरेही येतात. आता महिप्त शिकरे नागराजवर हस्त म्हणतात, काही लोक चालता चालता खड्ड्यात पडतील, काही लोक स्वतःच खड्डा खणतील आणि त्यात पडतील, तर काही लोक स्वतःच खड्डा खणतील स्वतःसाठीच, असं म्हणत नागराजवर हसू लागतात. आता महिप्तच हे हसणं पाहून नागराज विचार करत म्हणतो, हा महिप्त जर इतका हसतोय, मग यानेच प्रियाबद्दलच सत्य सायली अर्जुनला सांगितलं असेल का? आता मात्र नागराजला त्याचं उत्तरच सापडत नसतं. दुसऱ्याला कोड घालता घालता त्याच्याच डोक्यात कोड्यांचा फडीमार झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र बसून गुलाबजामुन खात असतात. तर आता सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, अहो तुम्ही तुमच्या बाळांच्या नावांबद्दल काही विचार केला आहात की नाही? तर अस्मिता म्हणते, हो. तर म्हणजे मुलगी झाली तर 4 नावं आणि मुलगा झाला तर 4 नावं अशी मी सजेस्ट करून ठेवली आहेत आणि त्यातील एक नाव फायनल करून ठेवलं आहे. तर अर्जुन म्हणतो, हो का? तर अश्विन म्हणू लागतो, अस्मिता ताई, मला असं वाटलं होतं की तू बाळाचं नाव ठेवण्या अगोदरच, बाळ मोठं झाल्यावरच तुलाच नाव ठेवेल. तर अस्मिता म्हणू लागते, अश्विन आता तर मी तुला थपाटाच घालेना. तर अर्जुन म्हणतो, खरंच खरं सांगायचं का अस्मिताईच बाळ अस्मिताईवर चिडणार आहे? अस्मिता विचारते, का? तर अर्जुन म्हणू लागतो, बाळ असंच म्हणणार आहे, माझी आई माझ्यासाठी काहीच करत नाही, काहीच बनवून देत नाही आणि माझ्यासाठी उठत पण नाही, मग बाळ चिडणारच ना. तर अस्मिता म्हणते, आता तर ना मी तुमच्याशी बोलणारच नाही, मी जातेच माझ्या रूममध्ये, असं म्हणत आता अस्मिता थोडी चिडलेली असते. तर अर्जुन म्हणू लागतो, अस्मिता ताईने आमच्यासोबत कट्टी घेतली आहे का? तर प्रतापराव अर्जुन आणि अश्विनला हाणू लागतात. अर्जुन अश्विन दोघेही शांत रहा, किती तिची मस्करी करणार आहात? तर कल्पना ताई म्हणू लागतात, अस्मिता मला काय वाटतं, जर मुलगा झाला तर अंश आणि मुलगी झाली तर अंशिका कशी वाटतायत नाव? आता ही नाव सगळ्यांनाच भरपूर आवडलेली असतात. तर सायली सचिनला विचारते, सचिन भाऊजी, तुम्ही काही नावांचा विचार केलाय की नाही? तर सचिन म्हणू लागतो, नाही, अजून तरी नाही. तर अस्मिता म्हणू लागते, सचिन, अरे आता मात्र सायरीला धक्काच बसतो आणि सचिन आणि साक्षी दोघेही सायरीला पाहतात. आता मात्र दोघेही घाबरून गेलेले असतात. आता सायली सगळं सत्य घरच्यांना सांगू शकेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.